वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांच्या समोर हजर होण्यापूर्वी खेड तालुक्यात वास्तव्य करून गेल्याचा खळबळजनक खुलासा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला आहे। आव्हाड यांच्या या वक्तव्याने खेड तालुक्यातील कोणत्या बेकायदा रिसॉर्टवर कराड वास्तव्यास होता याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आव्हाड नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची, म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे। तो खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये 4 दिवस राहिला होता। ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे, एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे। तिथे तो मस्त पोहत होता, मटण बिटन खात होता, मालक त्याच्या सेवेला जात होता। त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा, त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही। अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे। आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात। ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत, दोघंही अनधिकृत एक झाले आणि त्याची राहायची सोय झाली।